18 जून हा दिवस आम्ही आमच्या आयुष्यात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवू. कारण ह्याच दिवशी माझा भाऊ अधिकारी झाला होता आणि राज्यात प्रथम आला होता. हे तर खरं आम्हाला बुधवारी रात्रीच कळालं होतं. पण गुरुवारी ड्युटी करून मी माझ्या माहेरी निघाले. तर माझीच वाट बघत होते. मग काय आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि अजूनही ते सेलिब्रेशन चालू आहे. फटाके वगैरे फोडलेत आणि त्याचे बॅनर वगैरे पण लावले होते. आणि हा दिवस त्याने दाखवला ना, आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत, की म्हणजे की त्याच्यामुळे आम्हाला हा दिवस बघायला मिळाला. आणि छान वाटतं एक बहीण म्हणून, की माझा भाऊ अतिशय वयाने कमी आहे तो आणि आमच्या घरात सगळ्यात लहान आहे. पण तरी पण त्याने हे सगळं काही जे आहे त्याने ते अचीव केलं. तर हे बघून आई-वडील तर भारावून जातात. पण आम्हाला पण एक बहीण म्हणून खूप जास्त प्राऊड वाटतो. आणि गेले 4-5 दिवस झाले आहेत, कोणी ना कोणी घरी चालूच आहे. मग ते सत्कार करायला म्हणा किंवा त्याचं कौतुक करायला म्हणा, तो पण बऱ्याच लोकांच्या घरी गेला. तर हेच सगळं त्याचं चालू आहे. आणि इतके सगळे बुके झाले होते, पण त्या सगळ्यात आमच्या आरोहीचा बुके काही वेगळा होता, कारण तिने तो त्याच्या मामासाठी खास बनवला होता. आणि जसं मी तुम्हाला बोलले, की आपल्याला आयुष्यात जे काही आहे ना, तर ते कृतज्ञता व्यक्त करायची असते. आणि आम्ही सगळेजण परमेश्वराचे आभारी आहोत. जे काही आहे तर हे परमेश्वरामुळे आहे, त्याची मेहनत आहे. मग आम्ही कोटमगावला गेलो, दिव्याचं दर्शन घेतलं आणि घरच्यांना बाहेर जेवण करायचं होतं. आता मला तर परान्न वर्ज्य होतं. बाकीच्यांनी मात्र मस्त जेवण केलं. चलो बाय.